कबुली जबाब घ्यायचा आणि कुठेतरी त्यावेळेस जे राजकारणी आहे त्यांनी कुठेतरी त्याला आपण असं म्हणलं की हिंदू आतंकवाद लेवल द्यायचं, भगवा आतंकवाद म्हणून त्यांच्याकडून कबुली जबाब घ्यायचा आणि त्यांना डांबून ठेवायचं आणि त्यांच्याकडून कबुली जबाब घेऊन कुठेतरी अडकवायचा हा त्यांचा प्रयत्न होता त्यावेळेस. 2008 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला आता NIA कोर्टाने दिलेला आहे आणि जे 7 आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहे ऍडव्होकेट उमेश वालजाडे. सर, आपण साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याकडून खटला चालवलेला होता नाशिकमध्ये, पहिली प्रतिक्रिया आपली. सत्याची जिजीत हुई, सत्य विजय झाला एवढं मी म्हणेन, बाकी निर्दोष झालेले सर्व आरोपींचं अभिनंदन. सर, जेव्हा ही घटना झाली होती त्यावेळेस त्याआधी देखील अनेक बॉम्बलास्टच्या घटना झालेले होते. त्यावेळेस मुस्लिम आतंकवाद असं नाव देण्यात आलं होतं, तर या घटनेला हिंदू आतंकवाद पहिल्यांदाच असं नाव समोर आलेलं होतं. काय आपलं म्हणणं आहे? सही सवाल पूछे आपने. देखो, आतंकवाद का कोई नाम नहीं रहता. मैं ये नहीं बोला कि मुस्लिम आतंकवाद है, हिंदू आतंकवाद. आतंकवाद तो आतंकवादी है. कोई भी जीवित हानि होती है ये गलत बात है, किसी ने ऐसा गलत काम करना नहीं बनता. और जिसके अगेंस्ट गुना सिद्ध हुआ उसको तो मैं बोला फांसी लगाओ, लेकिन जो निर्दोष लोग हैं उनको, बेगुनाह लोगों को आप फांसी पे मत चढ़ाओ. केवल आपका राजकारण करना है, अपनी वोट बैंक संभालनी है, इस हिसाब से अपन गलत काम नहीं होना मांगता है मेरा. आप भी बखूबी जानते हैं कि ये जो है 17 साल ये खटला चला. 2011 के बाद ये खटला मुंबई में, 2011 नंतर मुंबईला गेला खटला. मुंबईला गेल्यानंतर ATS नंतर ते NIA हा तपास केलेला आहे आणि बरं अतिशय पारदर्शक असा हा एकूणच तपास झालेला आहे. अनेक साक्ष पुरावे झाले आणि त्या साक्ष पुराव्यात निष्पन्न झालं नाही, त्याचमुळे या सर्व निर्दोष आरोपींची आज निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. सर, ज्या बिकू चौकात ही घटना घडली होती त्या ठिकाणी साध्वीची गाडी होती आणि त्या गाडीमुळेच साध्वीला अटक करण्यात आलेली होती. काय ती गाडी काय करत होती तिथं, कशामुळे ती गाडी लावण्यात आली? साध्वीची गाडी असं म्हणता नाही येणार. एक गाडी असते, तुम्ही अनेक वाहनं घेतली असेल, ती गाडी विकली गेली होती अनेक वर्षांपूर्वी आणि ती विकली गेल्यानंतर केवळ रजिस्ट्रेशन नाव तुमच्या नावावर आहे म्हणून साध्वीची गाडी असं म्हणता येत नाही. ती गाडी आता मालेगाव तुम्हाला माहितीच आहे की तिथं बहुतांशी मुस्लिम कम्युनिटी आणि त्यातल्या स्क्रॅप मार्केट फार मोठे आहे. ते स्क्रॅप साठी आलं किंवा त्या गाडी कोणी प्लांट केला गेला असतो तिथं, पण त्यांना साध्वीची गाडी असं म्हणून त्यांना उगाच बदनाम करू नये असं माझं म्हणणं. नाही, पण त्यांच्या नावाने ती गाडी होती, रजिस्ट्रेशन होतं ना, पण त्यात NIA तपास केलेला आहे ना. त्यात निष्पन्न झालंय की त्यात ती ट्रान्सफर केली गेली होती, ते कराराने विक्री केली गेली होती त्यांना जे काय ओळखीच्या व्यक्तीला, त्यामुळे त्याचा काय संबंध नव्हता साध्वींचा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यावेळी साध्वीच्या वतीने आपण कोर्टात बाजू मांडलेली होती. अनेक आरोप देखील करण्यात आलेले होते ATS पथकावर, पोलिसांवर. काय आपली तेव्हा मागणी होती? काय टॉर्चर करण्यात आलेलं? टॉर्चर म्हणजे असं की कबुली जबाब घ्यायचा आणि कुठेतरी त्यावेळेस जे राजकारणी आहे त्यांनी कुठेतरी त्याला आपण असं म्हणलं की हिंदू आतंकवाद लेवल द्यायचं, भगवा आतंकवाद म्हणून त्यांच्याकडून कबुली जबाब घ्यायचा आणि त्यांना डांबून ठेवायचं आणि त्यांच्याकडून कबुली जबाब घेऊन कुठेतरी अडकवायचा हा त्यांचा प्रयत्न होता त्यावेळेस. तो आज फोल ठरलाय मी म्हणेन.